तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे यूट्यूबवर जे की सॉन्ग आहे ते जर तुम्ही यूट्यूबवर एखादा ऐकत असाल आणि तुम्ही जर मोबाईल जो आहे तो लॉक जर केला तर ते सॉन्ग बंद होतं। तर तुम्हाला एक जबरदस्त अशी ट्रिक सांगतो। या ट्रिकच्या मध्ये तुम्ही यूट्यूबवर सॉन्ग आहे ते बॅकग्राऊंडला तुम्ही प्ले करू शकणार आहात। ही जी काही ट्रिक सांगणार ही 100% वर्किंग ट्रिक आहे। त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। बरेचशा जणांना जी काही यूट्यूबवरली गाणी ऐकण्यात मजा येते, पण त्यांना जी की आहे ज्यावेळेस मोबाईल ते लॉक करतात त्यावेळेस ते गाणे बंद होतात। पण तुम्हाला सांगतो एक अशी सुद्धा ट्रिक आहे, त्या ट्रिकच्या मदतीतून जी यूट्यूबचं जी की गाणं आहे जरी मोबाईलची स्क्रीन जरी तुम्ही लॉक केली तरी सुद्धा तुम्ही ते ऐकू शकणार आहे। कशा पद्धतीतून काय सांगतो मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार बेसिक गोष्टी आहेत, फक्त लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। एकदम छोटा व्हिडिओ झाला, डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून। तर आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपण आलो आहे, सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे आणि सगळ्यात पहिले सांगतो लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। बरेचसे जण मध्ये स्किप करतील आणि जातील, पण तिथेच तुम्हाला जो काही आहे तो प्रॉब्लेम येणार आहे। 100% सांगतो तुम्हाला की एक प्रॉब्लेम 99% लोकांना येतो आणि त्याचं सोल्युशन सुद्धा भेटत नाही। जसं की समजा मी आता यूट्यूब जरी ओपन केलं आणि यूट्यूबला सॉन्ग प्ले केलं आणि समजा मी होममध्ये म्हणजे होम बटन दाबून बॅकला आलो तर जे की सॉन्ग आहे ते बॅकग्राऊंडला प्ले होत नाही। पण तुम्हाला एक जबरदस्त अशी ट्रिक सांगतो। सगळ्यात पहिले ते तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर आहे तुमच्यात ते ओपन करून घ्यायचं आहे। ओके, क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये यूट्यूब सर्च करायचं आहे। सगळ्यात पहिले बरेचसे जण इथेच व्हिडिओ सोडून जातील आणि ते काय म्हणणार की यूट्यूब जी काय क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं। हो, ओपन करायचं, पण जो की तुम्हाला एक प्रॉब्लेम येतो तो तुम्हाला सगळ्यात पहिले समजून घ्यायचा कशा पद्धतीतून सॉल्व्ह करायचं। ओके, जसं की बघूया यूट्यूब मी इथून सर्च केलं यूट्यूब। ओके, अशा पद्धतीने यूट्यूब जी की सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट आली आहे यूट्यूबची। ओके, तेव्हा समजा तुम्ही अशा पद्धतीतून क्लिक केलं तर डायरेक्ट यूट्यूब आहे तेच ओपन होत आहे। इथंच बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम येतो आणि त्यांचं जी काय क्रोम ब्राउझरमध्ये जी काय यूट्यूबचे जी काय ओपनच होत नाही, हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। तर ह्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले सांगतो मी हाय असं क्रोम ब्राउझर ते ओपन करून घेतो। सगळ्यात पहिले लक्ष द्या, इथेच या यूट्यूब जी केलेलं आहे ह्याच्यावर एकदा प्रेस करायचं आणि सगळ्यात पहिले ओपन अ न्यू टॅब इन ग्रुप ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं। ओके, जो की आहे ओपन अ न्यू टॅब ग्रुपवर क्लिक केल्यानंतर बघू शकता खाली एक ग्रुप क्रिएट झाला, तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्या तुमचं यूट्यूब आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होणार आहे। हा जो की प्रॉब्लेम हो अशा पद्धतीतूनच तुम्हाला सॉल्व्ह करायचा, जास्त काय अवघड नाही। आणि येथून जी काही सॉन्ग समजा आपल्याला हे सॉन्ग ऐकायचं ह्याच्यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि हे जी की सॉन्ग आहे थोडंसं मी आवाज कमी करून घेतो। ओके, हे जी की सॉन्ग आहे 5 मिनिट प्ले करून द्यायचा आणि इथून अशा पद्धतीतून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता जे की सॉन्ग असेल ते बघू शकता इथे दिसत आहे तुम्हाला सॉन्ग, इथून तुम्ही अशा पद्धतीतून प्ले करू शकता। ओके, हे तुम्हाला माहीत झालं कशा पद्धतीने यूट्यूबचं सॉन्ग आहे ते बॅकग्राऊंडला प्ले करायचं, अशा पद्धतीतून प्ले करायचा जो की एक प्रॉब्लेम येत होता तो सुद्धा तुमचा मी सॉल्व्ह केलेला आहे। हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही ट्रिक तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ।